जान्हवी कपूरच्या उलझ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे। यात जान्हवीने सुहाना भाटिया नावाचे पात्र साकारले। ती यात IFS अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे। ती एका राजकीय षडयंत्रात सापडल्याचे दिसते। यातून बाहेर पडण्यासाठी केलेला संघर्ष यात दाखवण्यात आला। सुधांशु सारिया दिग्दर्शित हा चित्रपट 2 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। यात गुलशन दैवैया, रोशन मॅथ्यू, सचिन खेडेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत। T20 क्रिकेटमधून रोहित शर्माने निवृत्ती घेतल्यानंतर या फॉर्मॅटमधील कर्णधार पदाची जबाबदारी कोणावर सोपवली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। हार्दिक पांड्या T20 फॉर्मॅटचा कर्णधार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, पण प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया अर्थात PTI नुसार कर्णधार पदाच्या शर्यतीत सूर्यकुमार यादव आहे। कर्णधार पदाबाबत BCCI व संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे। हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे। अनंत अंबानीच्या लग्न सोहळ्यात देखील हार्दिक पांड्या एकटाच दिसला, त्यामुळे त्यांच्यात काही अलबेल नसल्याचे सांगितले जाते। घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्यापासून नताशा स्टोरीमधून अनेक हिंट देत असते। आता नताशाने बॅकपॅकचा फोटो शेअर करत हा वर्षातील तो वेळ आहे असे लिहित विमानाचे इमोजीही शेअर केले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। भगवान विठ्ठलाचे आशीर्वाद नेहमीच आपल्या सोबत असू देत आणि आपल्या सर्वांना आनंद आणि समृद्धीने परिपूर्ण समाजाची उभारणी करण्यासाठी प्रेरणा मिळू दे। या उत्सवामुळे आपल्यामध्ये भक्तिभाव, नम्रता आणि करुणा वाढीला लागू दे। अतिशय प्रामाणिकपणे गरीबातील गरीबाची सेवा करण्यासाठी देखील आपल्याला प्रेरणा मिळू दे, असे ट्विट मोदी यांनी केले। आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली। महापूजेसाठी स्वतः एकनाथ शिंदे व त्यांची पत्नी, वडील संभाजीराव शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे व त्यांच्या पत्नी वृषाली, नातू रुद्रांश हे या पूजेत सहभागी झाले। दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीतील RK पुरम भागातील श्री विठ्ठल मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली। दिल्ली दारू धोरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात तिहार तुरुंगात असलेल्या भारतीय राष्ट्र समिती अर्थात BRS पक्षाच्या नेत्या के कविता यांची प्रकृती खालावली आहे। त्यांना DDU रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। कविता या तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत। या प्रकरणात ईडीने कविता यांना 15 मार्च रोजी हैदराबाद मधील घरातून अटक केली होती। विशाळगडावर झालेल्या हिंसाचार हा दुर्दैवी आहे, पण राज्य सरकार निर्णय घेत नसल्यामुळे मला विशाळगडावर जावे लागले। माझ्यामुळे अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली, याचा मला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपतींनी दिली। विशाळगडावर केवळ मुस्लिमांचीच नाहीत तर हिंदूंचे देखील अतिक्रमणे काढली गेली, त्यामुळे या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपतींनी दिली। विशाळगडावरील अतिक्रमण काढले गेले पाहिजे अशी प्रत्येक शिवभक्ताची मागणी होती। सरकारच्या वतीने अतिक्रमण काढले गेले आणि राहिलेले देखील काढले जाईल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। आत्ताच्या परिस्थितीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। विशाळगडच नाही, इतरही गडावर झालेले अतिक्रमण काढले गेले पाहिजे अशी सरकारची भावना आहे, असेही फडणवीस म्हणाले। गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील पालिताना शहरात मांसाहार बंद करण्यात आला आहे। मांसाहार बंद करणारे पालिताना हे जगातील पहिले शहर आहे। पालिताना हे जैन धर्माचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून येथे आदित्यनाथ मंदिर आहे। जैन भिक्षुकांच्या मागणीनंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला। या शहरामध्ये प्राण्यांची हत्या, मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे। मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलांनी देखील या निर्णयाला पाठिंबा दिला आहे। तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांना 1 लाख रुपये कर्ज माफ करण्याची घोषणा केली। 18 जुलै पासून या प्रक्रियेस सुरुवात होईल। 15 ऑगस्ट पर्यंत ही प्रक्रिया सुरू असेल। शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासंदर्भात सरकारने बँकांना निर्देश दिले, तसेच कर्जमाफीची रक्कम इतर खात्यात वर्ग केल्यास संबंधित बँकांवर कठोर कारवाईचा इशारा सरकारने दिला। याआधी सरकारने 2 लाख रुपये पर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याचे निर्देश दिले होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस ओबीसी विरोधी असल्याचा आरोप लावला आहे। ते हरियाणातील महेंद्रगड येथे एका कार्यक्रमात बोलत होते। काँग्रेसने कर्नाटकातील मागासवर्गीयांचे आरक्षण हिसकावून मुस्लिमांना दिले आहे। ते इथे आले तर इथेही तेच करतील। मी तुम्हा सर्वांना खात्री देतो की आम्ही कोणत्याही परिस्थितीत हरियाणात मुस्लिम आरक्षण लागू होऊ देणार नाही। काँग्रेस ओबीसी विरोधी आहे, असे ते म्हणाले।
नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही असे विलासराव देशमुख सांगायचे। त्यामुळे माझ्या नशिबात मुख्यमंत्री पद असेल तर मिळेल, नसेल तर नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली। पटोलेंना पंढरपुरातील कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री लिहिलेली विना घातली। यावर ते बोलत होते, माझी लढाई खुर्चीसाठी नाही, माझी लढाई महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी आहे, असेही यावेळी नाना पटोले म्हणाले। 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सुधीर मुनगंटीवारांना क्लीन चिट देण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये लावण्यात आलेल्या 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर झाला होता। महाविकास आघाडी सरकारने गैरव्यवहाराचा आरोप करत चौकशी समिती नेमली होती। समितीच्या अहवालात कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे नमूद करण्यात आले आहे। प्रकाश आंबेडकरांनी अजित पवारांना महायुतीतून बाहेर पडून वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याची ऑफर दिली आहे। राज्यात अजितदादांचे राजकीय वर्चस्व निर्माण करून देऊ। अजित पवार गट महायुतीत अस्वस्थ आहे। पवार गट वंचितकडे जात असल्याचे सांगून जागा वाढवून घेत आहे। अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावे, त्यांची जबाबदारी आम्ही घेतो, असे आंबेडकर म्हणाले आहेत। या ऑफरचे विविध राजकीय अर्थ काढले जात आहेत। अहमदनगर आणि माढ्याची जागा आम्हाला दिली असती तर विजय झाला असता, असा दावा अनौपचारिक गप्पांमध्ये बोलताना अजित पवारांनी केला होता। यावर आता भाजप नेते प्रवीण दरेकरांनी जोरदार पलटवार केला आहे। अजित पवारांना एवढी खुमखुमी असेल तर त्यांनी दिल्लीत जाऊन आमच्या वरिष्ठांशी बोलावं आणि मग आपली खुमखुमी भागवावी। याशिवाय कठोर आणखी किती बोलले पाहिजे, अशा शब्दात दरेकरांनी अजित पवारांना सुनावले आहे। अजित पवार गटाचे नेते नवाब मलिकांना महायुतीतील नेत्यांचा होणारा विरोध पाहता आगामी विधानसभा नवाब मलिक अपक्ष लढणार असल्याची चर्चा आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या प्रत्येक बैठकीला नवाब मलिकांनी देखील हजेरी लावली आहे। त्यामुळे आगामी विधानसभा नवाब मलिक अजित पवार गटाकडून लढणार हे स्पष्ट आहे। पण त्यांना महायुती पाठिंबा देणार का, असा सवाल केला जात आहे। त्यामुळे मलिक अपक्ष लढण्याची चर्चा आहे। पंढरपुरात लाखो भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दाखल होतात। या भाविकांना सुलभ आणि कमीत कमी वेळेत विठुरायाचे पदस्पर्श दर्शन घेता यावे, यासाठी पंढरपुरात टोकन दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। या व्यवस्थेसाठी राज्य सरकारकडून 130 कोटींचा निधी देण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली। मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा पार पडली। ओमानच्या किनारपट्टीवर एक तेलाचे जहाज उलटले आहे। या जहाजावरील 13 भारतीयांसह 16 जणांचा संपूर्ण क्रू बेपत्ता झाला आहे। अद्याप एकाही जणांचा शोध लागलेला नाही। या जहाजाचे नाव प्रेस्टिज फॉल्कन असे आहे। या जहाजावरील 3 क्रू मेंबर्स श्रीलंकेचे होते। या सर्वांचा शोध घेतला जात आहे। कोमोरेस ध्वज असलेला हा जहाज ड्युकम बंदर शहराजवळ रासमदारकाच्या आग्नेय पर्वेला 25 नॉटिकल मैलावर कोसळल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे। राज्यातील 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6,000 रुपये देण्यात येणार आहेत, तर डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये व पदवीधर विद्यार्थ्यांना 10,000 रुपये स्टायपंड देण्यात येणार आहे। वर्षभर अप्रेंटिसशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा आर्थिक लाभ मिळणार आहे। शाहू महाराज छत्रपती यांनी विशाळगडावर पावसाळ्यात भिजत असलेल्या एका चिमुकलीला आपल्या अंगावरील जॅकेट काढून दिले। महाराजांच्या या कृतीने सर्वांची मने जिंकली आहेत। विशाळगडावर जोरदार वारा आणि पाऊस पडत असताना गजापुरातील महिला चिमुकली मुलं शाहू महाराजांना भेटून कालची घटना सांगत होते। तसेच विशाळगडावरील कारवाईनंतर कोल्हापुरातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे।